अर्थात जिल्हा झटपट। नागपूर जिल्ह्यात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या 700 रुग्णांची यादी कमी करण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णालयांनी आणि नागरिकांनी अवयवदान करण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा, जिल्हाधिकारी डॉक्टर विमिल इटानकर यांचं आवाहन। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दूधगंगा धरण परिसरातील दूधगंगा नगर इथं राज्य प्राणी शेकरूचं झालं दर्शन। नागपुरातील इतवारी भागात अतिशय वर्दळीच्या आणि बाजाराच्या ठिकाणी असलेल्या आहुजा पेन मार्टच्या 3 मजली इमारतीच्या वरच्या भागाला लागलेल्या आगीत अंदाजे 10 लाख रुपयांचे नुकसान, आग आटोक्यात आणण्यात यश। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमध्ये जालना शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातून 22 तलवारी जप्त, 1 जण पोलिसांच्या ताब्यात। नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी इथल्या कैलासवासी शंकरराव चव्हाण सिंचन प्रकल्पातील 12 विद्युत पंप आणि उद्धरण नलिकेसाठी राज्य शासनाकडून 160 कोटी 64 लाखांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी। अमरावतीच्या भारतीय जनसंचार संस्थान केंद्रीय विद्यापीठामध्ये मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 13 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार। आंध्र प्रदेशचे नगरपालिका प्रशासन आणि नगरविकास मंत्री डॉक्टर पी नारायण गारू यांची नवी मुंबईत सिडकोच्या विविध प्रकल्प स्थळांना भेट, यावेळेस करण्यात आलं सिडकोच्या प्रकल्पांचं सादरीकरण।